हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण अतिमहत्त्वाचे 20 इडियम्स आणि फ्रेजेस बघणार आहोत. ओके, तर आजचं पहिलं इडियम अँड फ्रेज आहे टू लिव्ह इन फुल्स पॅराडाईस. म्हणजे काय? द स्टेट ऑफ डिल्युसरी हॅपीनेस, म्हणजे मूर्खांच्या नंदनवनात राहणे. ओके, एखाद्या मूर्खासोबत राहणे. नेक्स्ट आहे ब्लेसिंग इन डिस्गाईज. ब्लेसिंग इन डिस्गाईज म्हणजे अ मिसफॉर्च्यून दॅट टर्न्स आउट टू बी अ ब्लेसिंग. एखादी दुर्दैवी घटना जी पुढे जाऊन लाभदायी ठरते. नेक्स्ट आहे अंडर द थंब ऑफ, म्हणजे अंडर समवन्स कंट्रोल ऑर इन्फ्लुएन्स. एखाद्याच्या कंट्रोलमध्ये किंवा एखाद्याच्या इन्फ्लुएन्समध्ये राहणे किंवा एखाद्याच्या नियंत्रणाखाली राहणे, त्याला म्हणायचं अंडर द थंब ऑफ. नेक्स्ट आहे नल अँड वॉइड, म्हणजे इनव्हॅलिड किंवा अवैध. त्यानंतर आहे मैडन स्पीच. मैडन स्पीच म्हणजे द फर्स्ट स्पीच, पहिल्यांदाच केलेले भाषण, त्याला म्हणायचं मैडन स्पीच. त्यानंतर आहे पिकिंग होल्स. पिकिंग होल्स म्हणजे फाइंडिंग फॉल्ट्स इन समथिंग ऑर समवन. एखाद्या गोष्टीमधील दोष शोधून काढणे किंवा एखाद्याच्या चुका शोधून काढणे. टू बाईट द बुलेट म्हणजे टू ॲक्सेप्ट समथिंग अनप्लिझंट विदाउट कंप्लेनिंग. एखादी दुर्दैवी घटना किंवा एखादी अनुचित घटना विदाउट एनी कंप्लेन ॲक्सेप्ट करणे. ओके, कसली तक्रार न करता ती घटना ॲक्सेप्ट करणे, त्याला म्हणायचं टू बाईट द बुलेट. त्यानंतर आहे टू बी ऑन क्लाउड 9, म्हणजे एक्स्ट्रीमली हॅपी. त्यानंतर आहे इन अ जॅम, म्हणजे इन अ डिफिकल्टी ऑर ट्रबलसम सिच्युएशन, अत्यंत अडचणीत सापडणे, त्याला म्हणायचं इन अ जॅम. ठीक आहे, बघा इथे माणूस हा जॅममध्ये अडकलेला आहे, त्याचा पाय तो सहज बाहेर नाही निघू शकत, घसरून पडू शकतो. असे भरपूर त्याच्यासमोर डिफिकल्टी आहेत, त्याला म्हणायचं इन अ जॅम. त्यानंतर आहे इन अ हफ. इन अ हफ म्हणजे काय? इन अन अँग्री ऑर वेक्स्ड मॅनर, अत्यंत रागाने किंवा नाराजीने, अशा अर्थाने. ओके, इन अ जिफी म्हणजे व्हेरी क्विकली, अगदी क्षणात. नेक्स्ट आहे ऑन अ रोल, म्हणजे काय? एक्सपिरियन्सिंग अ व्हेरी सक्सेसफुल पिरियड, खूपच यशाचा काळ. बघा जॉबवर असताना आपण म्हणतो की ऑन रोल असणे, ऑफ रोल असणे. ऑन रोल असणे म्हणजे कसं? परमनंट असणे, ओके, सक्सेसफुल असणे, त्याला म्हणायचं ऑन अ रोल. त्यानंतर आहे हँड्स डाऊन. हँड्स डाऊन म्हणजे काय? व्हेरी इझिली किंवा विदाऊट क्वेश्चन, अगदी सहजपणे. त्यानंतर आहे क्लिन्स्ड द इश्यू. क्लिन्स्ड द इश्यू म्हणजे काय? टू डिसाईड द मॅटर ऑर क्लिअर द कॉन्ट्रोवर्सी. ओके, एखादी अवघड समस्या सोडवणे किंवा मतभेद मिटवणे, त्याला म्हणायचं क्लिन्स्ड द इश्यू, म्हणजे एखादं मॅटर संपवून टाकणे, क्लिअर करणे. त्यानंतर आहे हिअर अ मेअर्स नेस्ट, म्हणजे वर्थलेस किंवा निरुपयोगी. त्यानंतर आहे मॅन ऑफ द वर्ल्ड, म्हणजे अन एक्सपिरियन्स्ड पर्सन, प्रचंड अनुभव असलेली व्यक्ती. त्यानंतर आहे ॲट 6 अँड 7. त्यानंतर टू बी इन डिसऑर्डर किंवा अस्ताव्यस्त स्वरूपात असणे. त्यानंतर आहे फेल ऑन स्टोनी ग्राउंड, म्हणजे टू बी इग्नोर्ड, दुर्लक्षित करणे. त्यानंतर आहे टू नो वन स्टफ, म्हणजे टू हॅव अ गुड नॉलेज ऑफ सब्जेक्ट, एखाद्या गोष्टीचं किंवा विषयाचं परिपूर्ण ज्ञान. त्यानंतर आहे कट अ फिगर. कट अ फिगर म्हणजे टू प्रोड्यूस ॲन इफेक्ट, एखादी छाप पाडणे.